मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटात प्रवेश करणार। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं पक्षप्रवेश। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। चाळीसगावात भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरेंवर अज्ञातांकडून गोळीबार। उपचारादरम्यान बाळू मोरेंचा मृत्यू, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड। अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई आज बोरिवली कोर्टात हजर करणार। पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघेंच्या गाडीची तोडफोड। भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि मोदींविरोधात ट्विट केल्यानं भाजप आक्रमक। निर्भय बनो कार्यक्रमात निखिल वाघे पोहोचताना भाजपचा राडा। जूनपासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी। मुलींप्रमाणेच मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। पंतप्रधान मोदींचं निरोपाचं भाषण होणार, तर राम मंदिर उद्घाटनावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार। मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती। मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी 4 माध्यमांसाठी 1342 शिक्षकांची पदभरती। संभाजीनगरमध्ये भीषण अपघात। कारची ट्रकला धडक। अपघातात 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। राज्यात आज अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भात 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।